स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 124. प्रत्येक गावाप्रमाणे योगेश्वर कृषीचा आणि जिल्ह्याप्रमाणे श्रीदर्शनमचा हिशोब स्वतंत्र ठेवला जातो. त्या धनाचा विनियोग गावातला कुणी अन्न, वस्त्र, निवारा, नैसर्गिक आपत्ती, अनारोग्य अशा कोणत्याही संकटात सापडला तर त्यासाठी करण्यात येतो. ऋणको आणि धनको हे व्यावहारिक नातं तिथे नसतं. भावनिक नात्यानं गावात त्या धनाचा विनियोग केला जातो. गावोगावच्या स्वाध्यायींनी योगेश्वर कृषीची आणि श्रीदर्शनमची कल्पना उचलून धरली होती. पांडुरंग शास्त्रींचे हे प्रयोग यशस्वी ठरले होते. अपौरुषेय लक्ष्मीच्या रूपानं अर्थशास्त्रात एक नवी संज्ञाच निर्माण झाली होती आणि ती चमत्कारिक घटना 1995 साली श्रीदर्शनमच्या संदर्भातच घडली होती. अशाच एका गावामध्ये योगेश्वराच्या शेतामध्ये श्रमभक्ती करण्यासाठी एक गट जायचा होता. 3 दिवस ते पुजारी पूजा करणार होते. त्या पुजाऱ्यांमध्ये गावातला एक गरीब शेतकरी होता. पुजाऱ्यांची पाळी पूर्वनियोजित होती. शेती कामात पेरणीची वेळ साधणं महत्त्वाचं असतं. पेरणीची वेळ साधली तर पीक चांगलं येतं. पाऊस केव्हा पडेल आणि जमिनीला वाफ केव्हा येईल हे मात्र कोणाला निश्चित सांगता येत नाही. अशी वाफ धरल्यानंतर शेतकरी विनाविलंब पेरणी करत असतो. आता पाऊस पडला होता आणि जमिनीला वाफ धरली होती. पेरणी करणं आवश्यक होतं. परंतु योगेश्वराच्या शेतावर जाण्याची पाळी आल्यामुळे त्या गरीब शेतकऱ्याला स्वतःच्या शेतात पेरणी करणं शक्य नव्हतं. त्याची कारभारीण शेतात काम करायची, पण ती तापानं फणफणलेली होती. तो शेतकरी निघाला तेव्हा त्याच्या कारभारिण्याला म्हणाला, "मी देवाला वेळ दिलाय. योगेश्वराच्या शेतात मी 3 दिवसाकरता जातोय. आपल्या शेताचं जे व्हायचं ते होईल. तू मात्र शेतात जायचं नाही, पडून राहतो." 3 दिवसानंतर तो शेतकरी परतला. येताना स्वतःच्या शेतावरून आला आणि पाहतो तो काय, स्वतःच्या शेतात पेरणी झालेली. त्याचा राग अनावर झाला. प्रकृती बरी नसताना हिनं पेरणी केली म्हणजे काय, असं मनाशी म्हणत तो तावातावानं घरी आला. घरात प्रवेश केल्याबरोबर त्यानं कारभारण्याला ओरडून विचारलं, "तू का गेलीस शेतामध्ये? तुला सांगितलं होतं ना शेतात जायचं नाही म्हणून, तरीही गेलीस?" "अहो, मी कशी जाईन? खोटं बोलू नकोस. आपण दादांच्या परिवारातले, खोटं कधी बोलतो का? मी खरंच गेले नव्हते." तिचं बोलणं ऐकून तो शेतकरी चक्रावून गेला. त्यानं गावात पुष्कळ चौकशी केली, परंतु त्याच्या शेतात पेरणी कुणी केली या गोष्टीचा थांगपत्ता मुळीच लागला नाही. ही वार्ता संपूर्ण गावात पसरली. सगळ्यांना तो चमत्कार वाटला. अल्पावधीतच तो चमत्कार मुंबईत पांडुरंग शास्त्रींच्या कानावर गेला. चमत्कारावर विश्वास ठेवून लगेच त्याचं भांडवल करण्याचा पांडुरंग शास्त्रींचा स्वभाव नव्हता. त्यांनी काही स्वाध्यायींना त्या गावात पाठवलं आणि सारी चौकशी करून यायला सांगितलं. त्यांनाही कोणताच थांगपत्ता लागला नाही. म्हणून जे गुप्तपणानं त्या घटनेचा तपास करतील अशा 2 स्वाध्यायींना त्यांनी त्या गावी पुन्हा धाडून दिलं. परंतु त्यांच्याही हाती कोणतेच धागेदोरे लागले नव्हते. तो चमत्कारच असला पाहिजे असं ते आता पांडुरंग शास्त्रींना म्हणत होते. पांडुरंग शास्त्रींनी लगेच कोणतंच मतप्रदर्शन केलं नव्हतं. थोडा वेळ विचार करून पांडुरंग शास्त्री म्हणाले, "माझा अजूनही या चमत्कारावर विश्वास नाही. या गोष्टीचा छडा आता मलाच लावला पाहिजे." ते दोघे स्वाध्यायी पांडुरंग शास्त्रींकडे आश्चर्यानं बघत राहिले. पांडुरंग शास्त्री त्या गावामध्ये जाऊन पोहोचले. ते येणार म्हणून गावकऱ्यांनी त्यांच्या प्रवचनाचं आयोजन केलं होतं. तत्पूर्वी पांडुरंग शास्त्रींनी ज्या शेतात ती आश्चर्यकारक घटना घडली होती ते शेत बघितलं. शेतकऱ्याशी चर्चा केली. गावातल्या अनेक लोकांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही कोणताच छडा लागला नव्हता. ठरल्याप्रमाणे त्यांचं प्रवचन पार पडलं. त्यानंतर पांडुरंग शास्त्री व्यासपीठावरून खाली आले आणि सरळ जनसमुदायाच्या मागच्या बाजूला गेले. तिथे 2 जण उभे होते. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून पांडुरंग शास्त्री म्हणाले, "चला माझ्याबरोबर, थोडं बोलू." 2 जण त्यांच्याबरोबर चालायला लागले. ते दृश्य पाहून गावातले लोक चक्रावले, कारण ते 2 गावातले अव्वल इरसाल होते. गावावर त्यांची जरब होती. प्रत्येक गावकऱ्यांना त्यांनी त्रास दिला होता. म्हणूनच त्यांना बरोबर घेऊन पांडुरंग शास्त्री जाऊ लागताच गावकऱ्यांना आश्चर्य वाटलं होतं.
काही अंतर चालून गेल्यानंतर पांडुरंग शास्त्रींनी त्या दोघांना विचारलं, त्या शेतकऱ्याच्या जमिनीत पेरणी कुणी केली हो? दोघांनीही आपल्याला माहीत नसल्याचं सांगितलं. ते ऐकून पांडुरंग शास्त्री थोड्या जरबेनं म्हणाले, हे बघा, मला खरं सांगा, पेरणी कुणी केली आहे ते मला कळलंय, तेव्हा माझ्यापासून काही लपवू नका. पांडुरंग शास्त्रींनी एक खडा टाकून पाहिला होता. त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. दादांना खरोखरच काहीतरी समजलं असणार असा विचार करून त्यांच्यातला एक जण म्हणाला, मी सांगतो, पण तुम्ही कुणाला नावं सांगणार नाही ना, असं वचन द्या. वचन? मी अद्यापपर्यंत कुणालाही वचन दिलं नाही. वचन फक्त मी देवाला देतो. मग आम्ही नाही सांगणार. शेवटी नाईलाजानं पांडुरंग शास्त्रींनी त्यांना वचन दिलं. पहिला म्हणाला, दादा, त्या शेतात पेरणी आम्हीच केली. तुम्ही? हो. का? दुसरा सांगायला लागला, दादा, इतके दिवस गुंड म्हणून आमची गावात ख्याती होती. लोक आम्हाला जवळ करत नसत. हळूहळू गावात स्वाध्याय कार्य सुरू झालं. गाव बदलत गेलं. आमच्याही मनावर त्या गोष्टीचा परिणाम झाला. आम्ही गुंडगिरी करणं आता सोडून दिलंय. पण इतके दिवस केलेल्या पापाची शिक्षा आम्हाला घ्यायची होती. पाप धुवून काढायचं होतं. पहिल्यानं मध्येच म्हटलं, त्याच वेळी आम्हाला त्या गरीब शेतकऱ्याची अडचण समजली. तो योगेश्वराच्या कामाला गेला होता. मग त्याच्या शेतात आपण पेरणी केली तर त्यालाही मदत होईल आणि आमच्या हातून अप्रत्यक्षपणे योगेश्वराची सेवाही होईल, असा विचार करून आम्ही त्याच्या शेतात पेरणी केली. अरे, पण पेरणी केली तरी केव्हा? गावात कुणालाही ती गोष्ट कशी काय नाही समजली? त्यांच्यातला एक म्हणाला, दादा, रात्री सारा गाव झोपला म्हणजे आम्ही त्याच्या शेतावर जात असू आणि उजाडायच्या आत परतत असू. त्यामुळे कुणालाही ठाव लागला नाही. धन्य आहे तुमची, पण ही गोष्ट कुणाला सांगितली तर काय बिघडेल? पहिला म्हणाला, त्या शेतकऱ्याला ही गोष्ट समजली तर त्याच्यावर आम्ही उपकार केले असं त्याला वाटेल. त्याच्या मनाची काय अवस्था होईल? स्वाध्यायी माणूस फुकट कुणाकडनं काही घेत नाही, उपकार घेत नाही, म्हणून कुणाला सांगू नका. त्यांचं उत्तर ऐकून पांडुरंग शास्त्रींना बरं वाटलं. मात्र अजूनही ते पूर्ण समाधानी झाले नव्हते. त्या दोघांनी सांगितलेल्या हकीकतीची सत्यता त्यांना पडताळून पाहिजे होती. म्हणून ते त्या दोघांपैकी एकाच्या घरी गेले. दुसऱ्याच्या बायकोला तिथे बोलवून घेतलं. मग त्यांनी विचारलं, हां, काय दोघं नीट वागतात ना? हो. कुठे गेले तर सांगून जातात ना? हो. दुसऱ्याची बायको चटकन म्हणाली, पण दादा, 6 महिन्यांपूर्वी हे दोघे रात्री उशिरा घरी येत होते. हो दादा, आणि कारण विचारलं तर तेही सांगत नव्हते. त्यांचं उत्तर ऐकून मात्र पांडुरंग शास्त्रींची खात्री पटली. मोठ्या समाधानातच ते तिथून निघाले. स्वाध्याय कार्य योग्य मार्गानंच चालू आहे याचं ती घटना निदर्शक होती. रात्रीची वेळ. नाशिकमधल्या रामरतन निवासाच्या गच्चीवर निवडक स्वाध्यायी जमले होते. रामशास्त्री प्रभुणे यांच्या नावानं दिल्या जाणाऱ्या सामाजिक न्याय पुरस्कार समितीचे एक ट्रस्टी माहुलीकर त्यांच्या समवेत होते. रामशास्त्रींचे 9वे वंशज डॉक्टर प्रभुणे आणि त्यांचं कुटुंब, शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर गोसावी ही मंडळीही तिथे एकत्र आली होती. दुसऱ्याच दिवशी त्यांना प्रयोग दर्शनासाठी जायचं होतं. पांडुरंग शास्त्रींनी सामाजिक न्याय पुरस्कार स्वीकारावा या उद्देशानं त्या पुरस्कार समितीचे सदस्य नुकतेच मुंबईत पांडुरंग शास्त्रींना भेटले होते. पुरस्कार स्वीकारण्याची त्यांनी पांडुरंग शास्त्रींना विनंती केली होती. तेव्हा पांडुरंग शास्त्री त्यांना म्हणाले, माझे प्रयोग आपण पाहून या, त्याची मी व्यवस्था करतो, मग बघू. प्रयोग दर्शनाची व्यवस्था झाल्यानंतर ती मंडळी नाशिकला जमा झाली होती. नाशिकचे स्वाध्यायी त्यांना प्रयोग दर्शन घडवणार होते. डॉक्टर प्रभुणे त्या संदर्भात म्हणाले, पूज्य दादांचं नाव आम्ही अनेक वर्ष ऐकतोय, त्यांचं कार्य ऐकिवात आहे, पण त्यांनी नेमके कोणते प्रयोग केले? एक स्वाध्यायी शांतपणानं म्हणाला, खरं सांगायचं तर दृश्य प्रयोगांपेक्षा पूज्य दादांचे अदृश्य प्रयोग मोठे आहेत. पूज्य दादांनी प्रत्येक माणसावर प्रयोग केला आहे आणि ती गोष्ट महत्त्वाची आहे. मला नाही समजलं. माहुलीकरांकडे बघून दुसरा स्वाध्यायी म्हणाला, मानवाचं सर्वांगीण उन्नयन दादांच्या विचारात आहे आणि कार्यात आहे. पाठशाळेतून त्यांनी शुद्ध विचारांचं प्रक्षेपण केलं. तत्त्वज्ञानाच्या आचरणासाठी तत्त्वज्ञान विद्यापीठातून प्रवृत्ती आणि प्रयोग उभे केले. पहिला मध्येच सांगू लागला, समूहानं देवाला भेटायची निश्चित जागा, निश्चित वेळ, स्वाध्याय केंद्रात अहंकार बाजूला टाकून यायची पद्धत ही दादांची निर्मिती आहे.
दादांनी शास्त्रीय मूर्तीपूजा दिलीच, पण त्याबरोबर एकादशीच्या गतानुगतिक स्वरूपात बदल आणला. सांस्कृतिक मूल्यांच्या संकीर्तनासाठी भक्तिफेरीच्या रूपानं घराचा उंबरठा ओलांडणं, त्यानिमित्तानं ईश्वराची निर्मिती समजून झरे, डोंगर, वृक्षवेली, पशुपक्षी, मानव यांच्या सानिध्यात डुंबणं आणि तो अनुभव एक दिलानं लाखोंच्या संख्येनं एकत्रित येऊन देवाला कथन करणं, ही तीर्थयात्रेची नवीन संकल्पना दादांनी आणली. दुसऱ्या स्वाध्यायीच्या या कथनावर तिसरा म्हणाला, दादांनी गुणांमधून आणि नैपुण्यातून कृषी, हिरामंदिर, वृक्षमंदिर, श्रीदर्शनम, मत्स्यगंधा असे विविध प्रयोग दृश्य स्वरूपात आणले. माणसामध्ये खुमारी निर्माण केली. या प्रयोगांमधल्या काही प्रयोगांचं अल्पसं दर्शन घेण्यासाठी उद्या आपण जाणार आहोत. त्या तीर्थजलाचं हे स्नान नसून प्रोक्षण आहे असं समजावं. डॉक्टर प्रभुणे म्हणाले, ते प्रोक्षण करायला मिळतंय हे आमचं भाग्य. खरोखर या प्रयोग दर्शनानंतर दादांनी आमच्या पुरस्काराचा स्वीकार केला तर आम्हाला केवढं समाधान लाभेल. पांडुरंग शास्त्री त्यांना खचितच नाराज करणार नव्हते. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.